नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आजसुद्धा म्हणजे दिनांक 7 मार्च रोजी आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ज्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कुठल्या कुठल्या बँकामार्फत जी आहे तर ती कर्जमाफी केली जाणार आहे, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे. आणि ती जी माहिती आहे तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर पाहूया त्यांनी दिलेली एक अतिशय महत्त्वाची माहिती. कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, पण प्रत्यक्षात कधी लागू होईल आणि ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्या बाबतीत स्पष्टता आहे. असं आहे की आता मी घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल कोणाचे मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतं त्याची होणार नाही. आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत. केवळ आमचा प्रयत्न हा आहे, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत. आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल. कमिटी याच्यावर काम करते. कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल. एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल. कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, पण प्रत्यक्षात कधी लागू होईल आणि ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्या बाबतीत स्पष्टता आहे. असं आहे की आता मी घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल कोणाचे मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतं त्याची होणार नाही. आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत. केवळ आमचा प्रयत्न हा आहे, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत. आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल. कमिटी याच्यावर काम करते. कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल. एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल. जास्त कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.